केंद्रीय मंत्री अमित शहा कुंभमेळ्यासाठी दाखल झाले। अमित शहा करणार कुंभमेळ्यात कुंभ स्नान। कडक सुरक्षा अवस्थेत कुंभमेळ्यात अमित शहा दाखल झालेत। कुंभमेळ्यात अमित शहा कुंभ स्नान करणार। एकशे 44 वर्षानंतर येणारा हा दुर्मिळ योग आहे। अमित शहा कुंभमेळ्यात दाखल झाले। अमित शहा यावेळी कुंभमेळ्यात कुंभ स्नान करणार आहेत। कुंभमेळ्यातील स्नानासाठी अमित शहा कुंभमेळ्यात महाकुंभमेळ्यात दाखल झालेत। यावेळी तिथे कडक सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे। विशेष बोटीतून अमित शहा प्रवास करतायत कुंभ स्नानासाठी। आपण पाहू शकतो टीव्ही स्क्रीनवर अमित शहा कुंभमेळ्यासाठी विशेष बोटीतून प्रवास करतायत। आपण तिकडची दृश्य पाहतोय। अमित शहा कुंभमेळ्यासाठी दाखल झालेले आहेत। 144 वर्षानंतरचा हा योग आहे। कुंभ स्नानासाठी अमित शहा कुंभमेळ्यात दाखल झालेत। अमित शहा प्रयागराज मध्ये दाखल झालेले आहेत। अमित शहांचं कुंभ स्नान आता थोड्याच वेळात होईल। शहा कुंभ स्नानात करणार पवित्र स्नान। आपले प्रतिनिधी संदीप भुजबळ आपल्यासोबत इथे जोडले गेलेले आहेत। संदीप सर, अमित शहा प्रयागराज मध्ये दाखल झालेत आणि थोड्याच वेळात ते कुंभ स्नान करतील, काय अधिकची माहिती? अगदी आज अमित शहा जे आहेत ते आता आपल्या दृश्यांमध्ये दिसतंय की अमित शहा प्रयागराज मध्ये पोहोचलेले आहेत आणि अमित शहा खूप भारी भरकम सुरक्षेमध्ये तिथं स्नान करणार आहेत। आज कुंभमेळ्याचं जे आहे ते अमित शहांचा हा त्यांच्या आयुष्यातला 10वा कुंभ दौरा आहे आणि अमित शहा आज तिथं स्नान करून साधू संतांची भेट घेणार आहेत। त्याचबरोबर आखाड्यांवरती जाणार आहेत आणि अमित शहा इथली पाहणी पण करणार आहेत, कशा प्रकारे व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर अमित शहा साधूंशी बोलतील आणि काही गोष्टी थोड्या वेळात आपल्याला समोर येतील की अमित शहा साधूंशी आणि या सगळ्या मंडळींशी काय बोलतात। धन्यवाद भुजबळ सर, तुम्ही दिलेल्या या अधिकच्या माहितीसाठी। अमित शहा प्रयागराजमध्ये दाखल झालेत। शहा कुंभस्नानासाठी दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात अमित शहा यांचं कुंभ स्नान पार पडेल। अमित शहा प्रयागराजमध्ये दाखल झालेत। आपण पाहू शकतो टीव्ही स्क्रीनच्या माध्यमातून अमित शहांसाठी स्पेशल बोटीची व्यवस्था करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।